आजच्या या सन अँड सँडमधल्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायला म्हणून आमचे विशेष नाडी ग्रंथप्रेमी अशोक लचके सर, एव्हरग्रीन विवेक चौधरी, अनीश नांदगावकर, हयो हयोचा आणि म्हणून माझा पण मित्र ही गायत्री आणि अथर्व हे लचक्यांचे नातवंड आणि ह्या अनिता मॅडम ह्या मुंबईहून आलेल्या आहेत आजच्या या आमच्या गेट टुगेदरमध्ये सहभागी व्हायला. आणि अर्थातच मी राकेशजींच्या शेजारी बसलेलो आहे आणि हे व्हिडिओ शूटिंग करत आहे. मी आता पुन्हा गुरुजींच्या कपाशी येतो आणि त्यांना विचारतो की ह्या राकेशजींचं आणखीन नाडी ग्रंथांचं तुमच्याशी झालेलं ते बोलणं, आणखीन त्यांनी त्यावेळेला दाखवलेला अविश्वास, नंतर हा कसा काय पक्का होत गेला आणि राकेशजींची आणि तुमची एवढी अशी एक प्रगाढ मैत्री कशी काय झाली? त्यानंतर काय झालं की मी नाडी ज्योतिषाच्या संदर्भात गेले 40 वर्ष मी संपर्कात होतो. पण पुण्यामध्ये जेव्हा विंग कमांडर ओक साहेबांनी जेव्हा नाडी सेंटर्स पुण्यामध्ये आणले, शिवशंभोगम जेव्हा पुण्यामध्ये आले, तर तेव्हा मी स्वतः त्याच्यावर लिहायला सुरुवात केली की मराठी लोकांना ह्याच्याबद्दल ज्ञान व्हावं आणि त्याचा अवेअरनेस वाढावा मराठी. पण तोपर्यंत हे फक्त तामिळनाडूमध्येच मर्यादित होतं. विंग कमांडर साहेबांनी त्यांना जेव्हा पुण्यामध्ये आणलं या नाडी सेंटर, तेव्हा पहिला शिवशंभोगम होतं आणि त्याच्यानंतर मी म्हणलं हे लोकांना, मराठी लोकांना माहिती व्हायला पाहिजे. जी काही 7-8 कोटी लोक मराठी आहेत त्यांना ह्याचं, म्हणून मी लेखमाला चालू केली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला लोकांकडून आणि त्याच्यामध्ये मी पण इन्व्हॉल्व केला आणि प्रत्येक गोष्ट त्या नाडीप्रमाणेच होत चाललेली होती. मध्यंतरीच्या कालखंडात काय झालं की त्यावेळेस विंग कमांडर ओकसाहेब सर्व्हिसमध्ये होते, ते हलवाराला होते आणि राकेशजी चेन्नईमध्ये होते. हे 2 एअरफोर्सची लोकं. तर माझ्या घरी त्यांची ओळख झाली आणि त्याच्यानंतर त्यांचा पण प्रवास चालू झाला. म्हणजे हे सगळं महर्षी सगळं करत होते याचा मला दृढ विश्वास बसला. आणि नंतर असं झालं की राकेश नंदा हे पंजाबी, त्यांचं सगळं बॅकग्राऊंड, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड सगळे एअरफोर्सशी निगडीत, त्यांचे वडील पण स्वतः विंग कमांडर वगैरे होते आणि मी एक सिव्हिलियन माणूस. पण आमचं असं काही नातं महर्षी नाही केलं की आमचं फॅमिली फ्रेंड झालो आम्ही. घरी जाणं येणं आम्ही म्हणजे नातेवाईकच झालो आम्ही. इव्हन दो आय एम महाराष्ट्रीयन, ही पंजाबी, आम्ही आमची सर्व कुटुंबे एकमेकाशी निगडीत झालो आणि ते मागच्या जन्माचं काहीतरी असेल. मला असं विचारायचं तुम्हाला की आम्ही तुमच्याकडे गेल्या इतक्या वर्षापासून पाहतोय, आजचा तुमचा हा जो एक ट्रान्सफॉर्मेशन आहे आणि विशेषतः तुम्ही आत्ता जे काम चालू केलेलं आहे स्वामी समर्थांच्या संदर्भात, याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या ना. काय झालं की 1982-83च्या दरम्यान मी, माझी पण बॅकग्राऊंड वर्दीतलीच होती. महाराष्ट्र पोलीसमध्ये एक उच्च अधिकारी म्हणून हे होतं. पण महर्षींनी जे काय सांगितलं त्यावेळेस माझा पण काही विश्वास बसला नाही ह्या गोष्टीवर की माझं ट्रान्सफॉर्मेशन असं होणार आहे. पण आता ते प्रत्यक्षात असं येतंय हे आत्ता आपल्याला सगळं समजतंय. त्या म्हणजे 80 सालापासून तो प्रवास चालू झाला माझा. तर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पहिलं मी साईबाबांचं भक्त होतो, शिर्डीच्या साईबाबा. त्याच्यानंतर साईबाबांनी मला शेगावच्या गजानन महाराजांकडे पाठवलं. नंतर माझं लग्न वगैरे तिथंच झालं शेगावमध्ये. म्हणजे शेगाव संस्थांमधलं जे कार्यालयाचं उद्घाटन माझ्या लग्नाने झालेलं. अरे वा. त्यामुळे ह्या ज्या घराण्यात हे हरी पाटलांच्या घराण्यात गजानन महाराज आले, त्या पाटील घराण्याने माझं लग्न लावलं. मी पुण्यातला, माझी पत्नी पुण्यातली, पण लग्न तिकडं लावलं. हे सगळं विधिली गेलं. त्याच्यानंतर माझं ह्या आध्यात्मिक क्षेत्राकडे मी हे सगळं सोडून दिलं, माझं नोकरी वगैरे सगळं सोडून दिलं आणि मी अध्यात्माकडे वळतो. माझं प्रवास चालू झाला अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराज. मग तिथं मला जे काही साक्षात्कार आणि हे झालं तर मी पूर्ण माझं ट्रान्सफॉर्मेशन झालं या अध्यात्मामध्ये. आता शेवटी अध्यात्म म्हणजे काय हे मी स्वतः अनुभवलं. अध्यात्म म्हणजे मंदिरात जाणं नाही, अध्यात्म म्हणजे पोथी पुराण वाचणं नाही. अध्यात्म ही वेगळी मनाची अवस्था आहे आणि त्याचं सादरीकरण किंवा त्याचं प्रत्यक्ष अनुभूती मला अक्कलकोटमध्ये यायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर मला महाअवतार बाबाजींबद्दल जास्त आकर्षण वाटायला लागलं. डॉक्टर राम भोसले म्हणून एक व्यक्तिमत्व मुंबईमध्ये होऊन गेलं की जे 1942 ते 1948 या दरम्यान महाअवतार बाबाजींच्या सहवासात हिमालयात होते. त्यांचं अद्भुत चरित्र होतं. तर त्यांची जेव्हा गाठ पडली तर तेव्हा महाअवतार बाबाजींबद्दल समजलं आणि मी तिकडे
त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की मला आज्ञा झाली की राजगुरुनगर पुण्यापासून 55 किलोमीटरवर राजगुरुनगरमध्ये मी येणार आहे, तर तू आता माझ्याकडे येऊ नको अक्कलकोटमध्ये, हम्म, मी तिथे येतोय, तर तुला आता हे कार्य चालू करायचं आहे. बरं. मग मी तिथं आश्रमाची जागा वगैरे ते पण एक मिरॅकलच घडलं. ते जर सांगत बसलं तर एक अख्खा दिवस जाईल त्याच्यामध्ये. पण ती जागा मिळण्यापासून जे काही चमत्कार होत गेले, हां तर मग ठीक आहे की एक आध्यात्मिक केंद्र चालू करायचं. आणि मग मी प्रश्न विचारला की मग महाअवतार बाबाजी कोण? तर ते म्हणले ते म्हणजेच मी आहे. आज महाअवतार बाबाजींचं वय 1800 वर्ष आहे. ते हिमालयात असतात, ते दर्शन देतात, ते तुम्हाला इंटरनेटवर सगळं त्या महाजालामध्ये सगळं अवेलेबल आहे आपलं महाअवतार बाबांचं. मग स्वामी महाराजांचं कार्य म्हणजे नुसतं मंदिरात जाऊन हार तुरे पेढे बर्फी वाटणं असं नाही. ते एक आध्यात्मिक उन्नतीसाठी समाजात जे कार्य करायचं आहे, ते आध्यात्मिक समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जे कार्य आपल्याला सोपवलं हे माझ्या नंतर लक्षात आलं आणि त्याप्रमाणे ही वाटचाल चालू झाली. त्याच्यामध्ये राकेशजींना एक दिवशी मी म्हणलं की त्यावेळेस ते बेंगलोरमध्ये होते, बर की राकेशजी असं असं आहे, तर तुम्हाला रिटायरमेंट झाल्यानंतर माझ्याबरोबर यायचं आहे. हां ते म्हणले, ते हसले, की असं कसं शक्य आहे. म्हणलं बघा काय काय होतं ते. बर आणि त्याच्यानंतर मग आता ही इज आवर फॅमिली मेंबर, बरोबर तर त्यामुळे आता जे ओपसाहेबांना घडेल पण तसं. माहितीच झालं की त्यांचे पण ते फॅमिली मेंबरच झालेले आहेत. बरोबर तर यांचा पण आध्यात्मिक प्रवास असा चालू झाला की जे यांना एक 15-20 वर्षापूर्वी इम्पॉसिबल वाटत अज्ञात होतं, होता खरं आहे. पण ते त्याच्यामध्ये, तर मग त्याच्यामध्ये मी काही गोष्टी त्यांना मध्ये सांगितल्या पण होत्या. मला आता असं विचारायचं आहे की मध्यंतरी तुम्ही एका नाडी भविष्य केंद्रात गेलेलं असताना तुम्हाला तिथल्या काही इन्स्ट्रक्शन्स आल्या आणि आज आता मला असं कळतं की पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपण अगस्त्य महर्षींची एक मूर्ती त्या नाडी भविष्य केंद्रामध्ये स्थापित करण्याचा आपला ची इच्छा आहे. त्याच्याबद्दल थोडं सांगा ना आम्हाला. हां, आता झालं काय, मी ह्या गेल्या 15-20 वर्षाच्या कालखंडात तामिळनाडूतल्या प्रत्येक गावागावात मी हिंडलो हां ह्या नाडी ज्योतिषा संदर्भात माहिती गोळा करण्यासाठी. बरोबर एक प्रकारचं एक रिसर्च वर्क होतं ते, की बरोबर सर्वसामान्य नॉर्थकडच्या लोकांना माहिती नव्हतं. तर मागे कुंभमेळ्यामध्ये जागतिक ज्योतिष संमेलनामध्ये याविषयी माझं भाषण झालं होतं. शंकराचार्य अध्यक्ष होते ते. बर तर नॉर्थकडच्या लोकांना नाडी भविष्याबद्दल माहिती नव्हतं. खरं तर आहे. ते इंट्रोडक्शन झाली. बरं त्याच्यानंतर खूप लोक माझ्या जवळजवळ येत गेले आणि हे माझ्या सगळ्या पत्त्यांमधनं आलं होतं एक 20-25 वर्षापूर्वी. बर तर मधल्या कालखंडात काय झालं की माझ्याकडे अमेरिकेतनं एक उद्योगपती आले बर ह्या जानेवारीमध्ये. बर त्यांची पत्नी पहिल्यांदा आली आणि मग त्यांना नाडी ज्योतिषाचा असा अकल्पित अनुभव आला. बर तर त्यांनी अमेरिकेत गेल्यावर आपल्या पत्नीला सांगितलं. मग त्यांना क्युरिओसिटी वाढली, ते धावत पळत, म्हणजे आपण जसं मुंबई पुण्याला जातो तसं ते पुण्यात आले बर माझी पत्ता शोधत आणि म्हणले आपल्याला तामिळनाडूत जायचं आहे. बर म्हणलं आपण इथे पट्टी पाहून घेऊ. इथं VP रोडला कल्याण स्वामींकडे आम्ही पट्टी पाहिली, त्याच्यामध्ये काय पूजा आल्या. ते म्हणलं आपल्या पूजा करायच्या सगळ्या. आणि त्यांनी सगळी व्यवस्था केली. आम्ही तामिळनाडूत गेलो, सगळ्या पूजा वगैरे आमच्या सगळ्या झाल्या. कुंभकोणमला आम्ही 8 दिवस राहिलो होतो. मधल्या कालखंडात झालं काय की आम्ही म्हणलं तंजावरला जाऊ आपण, बरोबर जगातलं सगळ्यात मोठं शिवमंदिर ते खरं आहे. पाहिलं आणि तिथे एक जीव अरुल लाडू आहे, नाडी आहे. बरोबर ही विंगमान ओकसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जरूर भेट देऊन या. बरोबर म्हणजे आपण अनुभव घ्यायला जाऊया तिथे. तर तिथं जात असताना तंजावरच्या त्या मंदिरामधून आम्ही बाहेर पडत असताना मला अहमदाबादून फोन आला. हां आता त्या व्यक्तीला अजून मी पाहिलेलं नाही आहे. तर त्या व्यक्तीने मला सांगितलं तुम्ही तंजावरमध्ये आहात आणि मग कुठे चालला, म्हणलं असं. ते म्हणले मग त्या रोडलाच एक